दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. किरण आरेकर नॉन स्ट्राईक वरती मागच्या मॅचचा हिरो, ज्याने मात्र खूप चांगली फलंदाजी केली. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने ढकलला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे परेश, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव, दोन धावा या ठिकाणी क्षमस्व एक धाव मिळेल. दोन्ही खेळांची शैली जर आपण पाहिली, राईट हँड फलंदाजी आहे आणि कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये फलंदाजी केली जाईल. 19 चेंडू 50 धावा मागच्या मॅच मध्ये. अनिकेत आरेकर मॅन इन गोल्डन फॉर्म, चांगला फटका चॉप केला त्या ठिकाणी डीप मध्ये. परेश आरेकर त्या ठिकाणी पाहायला मध्ये दोन परेश आपण पाहत आहे 30 सर्कल बाहेर, एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये, तर दुसरा आपण पाहू शकाल खेळाडू अगदी कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. 2 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती. यावेळेला बॅकफुटवर गेले, कट केलाय, इनफिल्डला क्लिअर केलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू पर्यंत. यज्ञेश राऊत त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचलेत, फेकी केलाय तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा सहजरित्या परिपूर्ण करताना स्कोर करताना तपासून पाहिला. धावफलकावरती धावा आहे 4. चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामधील 3. पावरेचं पहिलं षटक सुरू असताना अनिल बाने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी हाताळताना समोर अनिकेत आरेकर, किरण आरेकर, 2 बंधू. ज्यावेळेला जागा बनवली, चांगलं पिक केलं चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परेश आरेकर, वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धाव मिळेल एक धाव्यावर सॅटिस्फाय होताना 2 फलंदाज. धावसंख्या फलकावरती 5. या वेळेला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला कट होत आहे. नॅशनल ऑफ कटर लेफ्ट हँडर गोलंदाजाचा, परंतु राईट हँडर बॅटरसाठी तो लेग कटर. निर्धाव चेंडू 5 बॉल 5. या वेळेला षटक क्रमांक संपलाय. 1 T1 मध्ये धावसंख्या फलकावरती 5. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं जात आहे. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर हरकेचं केलंय भव्य स्वागत. किरण आरेकरने केलाय वार. बॉल जाईल सीमा पार. सारे प्रेक्षक होतील या ठिकाणी गार. आलाय DUUPL मधील किरण आरेकरच्या बॅट मधून पहिला दमदार शानदार A1 सिक्सर 6. यावेळेला चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती आपण पाहू शकाल बॉलिंग स्वीप आणि दुसऱ्या बॉल वरती स्क्वेअर कट. हा क्लास आहे म्हणून म्हणतात ना, फॉर्म इज द टेम्पररी बट क्लास इज द परमनंट. आणि तोच क्लास
सध्या 2 बॉलवरती पाहिलं धावसंख्या फलकावरती जर विचार केला तर जाऊन पोहोचले 15 रन 15 धावा फलकावरती. यावेळेला चांगला चेंडू होता हलक्याच्या हाताने ढकलला त्या ठिकाणी यज्ञेश राऊत चेंडूला चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केला गेला. एक मिळेल धावसंख्या फलकावरती 16 रन स्कोर काढला. यावेळेला पुन्हा एकदा मागच्या पायाला थोडस झुकवलं घुटना टेक और ये अनिकेत आरेकर का सिक्सर देत म्हणतात ना छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया सुभान अल्लाह. त्याच पद्धतीने फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला किरण आरेकर मोठा बंधू तर दुसऱ्या बाजूला छोटा बंधू अनिकेत आरेकर ऑन अ फायर पाहायला मिळालाय. पहिल्या सामन्यात नक्कीच पाहू शकाल अर्धशतक आला होता अनिकेतच्या बॅट मधून आणि तशाच पद्धतीने फलंदाजी कायम ठेवत असताना याही मॅच मध्ये धावसंख्या फलकावरती 22. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चांगली फेकी परंतु कॉलिंग मध्ये तालमेल मध्ये खूप चांगलं कॉलिंग पाहायला मिळाले. दोन बंधू एकमेकांमध्ये इशारा तू चल मैं आया आणि लगेच एक धाव परिपूर्ण केली धावसंख्या फलकावरती 23. खूप चांगली बॅटिंग असताना सेन्सिबल क्रिकेट घेऊन खेळाच्या माध्यमातून या षटकामध्ये थोडस महाग होते हरकेश. यावेळेला चांगला चेंडू होता ढकललाय डीप मध्ये परेश पहाडमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण परेशच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलं. दोन षटक संपले धावसंख्या फलकावरती 24 धावा 12च्या सरासरीने बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय हिंदुस्थान. दोन षटक संपले पॉवर प्लेच्या दोन षटकामध्ये तब्बल आपण पाहू शकाल 24 धावा लयलूट केली किरण आरेकर आणि अनिकेत आरेकर यांची आतिषबाजी पाहायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं आपण पाहू शकाल अनिल बाणे तोच गोलंदाज सध्या तिसऱ्या षटकामध्ये पहिले एन कडून गोलंदाजी हाताळताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समोर किरण आरेकर. पहिलाच बॉल फटका फसलाय परंतु बॉल चाललाय सीमा पार लॉंगच्या वरतून आलाय हा दमदार शानदार षटकार 6. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलं. मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु वाऱ्याची गती असल्या कारणाने चेंडू मात्र हवे का साथ साथ घटाके सनसन आउट ऑफ द पार्क लॉंगच्या वरून तो पाहायला मिळाला. षटकाची सुरुवात षटकारानं होते धावसंख्या फलकावरती 30-30. डब्याचा चेंडू होता या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगला चेंडू पाहायला मिळाला फॉलो केला होता. त्यानंतर मात्र क्रिकेट मधील अस्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर करताना अनिल बाणे किरण आरेकर सुप्रीमो चषकात देखील एकाच संघात ते खेळले होते आणि तेच सध्या आमने सामने पाहायला मिळत आहेत. मात्र पाहू शकाल अनिकेत आरेकर स्ट्राईक वरती धावसंख्या फलकावरती 31-31. जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. छोटे मिया देखील फलंदाजी चांगली करत असताना म्हणून मी मगाशीच मागच्या षटकामध्ये उल्लेख केला बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह.
37 धावा धावफलकावरती. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण पाहायला मिळालंय. चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय आणि खराब चेंडूला पनिश केलं जात आहे. आणि हेच आपण पाहिलं लिटिल मास्टर मनोहर सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं, यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक लांब 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 वरती आले. षटकार 6. बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पहिला सामना सोडला होता अनिकेत आरेकर या फलंदाजाने, त्याच ठिकाणी दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात केली आहे. धावसंख्येचा विचार केला फलकावरती तर धावा आहेत 43 धावा, 43. यावेळी हेलिकॉप्टर सरळ बॅटचा वापर केला, मैदानाला गुदगुल्या करत चेंडू येतोय. आपण पाहू शकाल समोरच्या दिशेला त्या ठिकाणी आपण पाहू शकाल परेश आरेकर. 2 परेशला आपण पाहतोय फिल्डिंग करताना. एक परेश विचार केला लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग करतोय, दुसऱ्या परेशचा विचार केला तो सध्या लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग करतोय. धावसंख्या 44 धावा फलकावरती. यावेळेला फटका बसलाय, चेंडू मात्र बराच का हवेमध्ये त्या ठिकाणी परेश चेंडू खाली येतोय. एक उत्कृष्ट खेळाडू त्याने टिपलाय, एक उत्कृष्ट खेळ आणि समाप्त झालाय किरण आरेकरचा खेळ. बॅक टू दी पवेलियन गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय दांडी उची उनबाट प्रीमियर लीग 2026 सीझन 2 डे 4 मधील तिसरा सामना आपल्या भेटीला होते. एका बाजूला टीम आपण पाहतोय फिल्डिंग करताना दर्शन 11, बॅटिंग करताना आपण टीम पाहतोय हिंदुस्थान. 3 षटक संपले, धावसंख्या फलकावरती 44 एक बाद. किरण आरेकरचा विचार केला, 10 चेंडू त्याने खेळले, 23 धावा करून तो बाद झालाय. अनिकेत आरेकरचा विचार केला, 8 बॉल मध्ये 21 धावावर तो सध्या बॅटिंग करतोय. सुरेश तांबरेचा विचार केला, मागच्या मॅचचा हिरो, 6 चेंडू 22 धावांची गरज असताना त्याने मात्र सुंदर खेळ केला. तो सध्या बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रमोशन मिळत असताना वन डाऊनच्या भूमिकेत. गोलंदाजी मार्क वरती पुनीत पागदरे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॉलला भिरकावून देताना बॉल चाललाय सरळ मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. इझिली डन अँड लुक आउट डिस्टन्स. या षटकारानंतर मात्र संघाचं अर्धशतक पूर्ण होताना आपण पाहू शकाल 3.1 बॉलचा खेच झालाय परिपूर्ण आणि फलकावरती धावा आहेत 50 धावा. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल अनिकेत आरेकर 9 चेंडू त्याने फेस केलेत, 27 वर तो सध्या बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून जर पाहायला गेलं 4 षटकार आणि 3 एकेरी धाव अशी तो सध्या बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्क वरती पुनीतचं पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलं.
ज्यावेळेला चांगला चेंडू होता सन्मान दिला हलक्या हाताने ढकलला डीप मध्ये यज्ञेश राऊत चांगली फेकी पाहायला मिळाली बॅकअपले खेळाडू येत आहेत सौरभ तोपर्यंत एकच धाव मिळेल एक वर सॅटिस्फाय होताना दोन फलंदाज धावसंख्या फलकावरती 51 धावा 51 फॉर वन बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय हिंदुस्थान फिल्डिंग करताना टीम आपण पाहतोय दर्शन 11 यावेळेला स्वीप केला आणि चेंडूला सरळ पाठवलं इंटू द गॅप आमच्या प्रेक्षक वर्गांच्या अभिवादनासाठी हा लाई धीरज तांबोरेच्या पॅट मधून टीयूपीएल या स्पर्धेचे आयोजक तुम्ही पाहताय धीरज तांबोरे यांना ऑन स्ट्राईक वरती पहिलाच बॉल त्याने फेस केला चौकारच्या दिशेने चेंडूला पाठवलं मागचा सामना ज्या ठिकाणून सोडला होता त्याच ठिकाणी या सामन्याची देखील सुरुवात त्यांनी केली आहे त्यावेळेला फुलटॉस चेंडू होता मिस टायमिंग झाला आपण पाहू शकाल पहिला चेंडू रिव्हर्स खेळला त्यावर चौकार आला दुसरा चेंडू त्याच प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नाही धावसंख्या फलकावरती 55 55 पाहू शकाल आपण जणू काही फ्रीडचा चेंडू होता अशाच पद्धतीने हा चेंडू हाताळला होता परंतु हा चेंडू देखील चौकार षटकारच्या दिशेने जाऊ शकला असता परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नाही प्रॉपर होऊ शकला त्यामुळे निर्धाव चेंडू नशीब म्हणावं लागेल पुनीत पागदरेचं धावसंख्या फलकावरती 55 यावेळेला सरळ बॅटचा वापर केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिद्धेश चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू मात्र मिडॉनला अडवलं जाते एक धावसंख्येने ऍड होईल फलकावरती 56 षटक क्रमांक संपले चार षटकानंतर धावसंख्या फलकावरती 56 खूप चांगलं षटक हाताळलं पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक मात्र केलं पुनीत या गोलंदाजानं धावसंख्या फलकावरती अब तक 56 धावा धाव फलकावरती यावेळेला पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती हरकेश मेहर विचार केला तर पहिल्या सामन्यात अर्धशतक आणि प्लेअर ऑफ द मॅच बनला होता परंतु आता मात्र गोलंदाजी हाताळताना 12 बॉलचा खेळ बाकी असेल 4 षटक नंतर धावसंख्या फलकावरती 56 धावा पहिलाच बॉल फटका फसलाय मिस टायमिंग स्ट्रोक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक परेश सुंदर क्षेत्ररक्षण सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं वन ऑफ द बेस्ट फिल्डर देखील त्यांना म्हटलं जातं पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे धावसंख्या फलकावरती 56 नवीन फलंदाज टीमचा संघ मालक आपण पाहू शकाल मनोज केनी वर आपण पाहू शकाल अनिकेत आरेकर अनिकेतचा विचार केला 10 चेंडू 28 वर तो सध्या बॅटिंग करतोय
प्लस बॉल आपण पाहू शकाल या ठिकाणी पाहायला मिळाला डाऊन द लेग पंच दर्शवताना यस इट इज अ व्हाईट बॉल परंतु धावबाच्या स्वरूपात मनुष केनीला देखील बाद व्हावं लागेल. सत्तावन्न धावा धावफलकावरती यावेळेला चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पैकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि या ठिकाणी 2 धावा देखील परिपूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावरती 59 धावा. यावेळेला चेंडू डाऊन द लेग हाताळण्यात आला यष्ट्यांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल ओमकार त्या ठिकाणी पाहायला मिळतात व्हाईट बॉलचे संकेत धावसंख्या फलकावरती 6060 सगळा 60 धावा धावफलकावरती षटक क्रमांक सुरू असताना 5वं 2 बॉलचा खेच झालाय परिपूर्ण. यावेळेला चांगला फटका हलक्या हाताने ढकललाय डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने धावताय चेंडू पर्यंत तोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल आणि या ठिकाणी सहजरित्या 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे आणि त्याच धावेसाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 62 फलकावरती 62 धावा. यावेळेला बॉलिंग स्वीप पाहायला मिळाला आणि बॉलला सरळ पाठवण्यात आला इझिली डन अँड लुक आउट डिस्टन्स. अनिकेतची बॅटिंग आवडली असेल प्रेक्षक वर्ग नव्हता टाळायला हरकत नाहीये. पहिल्या सामन्यात अर्धशतक आणि या सामन्यात तब्बल आपण पाहू शकाल 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 38 धावांची खेळी तो सध्या करतोय. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहतायत अनिकेत आरेकर उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी कामाला आयकॉन बनवलं हिंदुस्थानी संघानं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये तो गरजतोय तो बरसतोय बिन बादल बरसात. यावेळेला ऑस्टिकचा चेंडू होता खोदून काढला आणि चेंडूला पाठवला पुन्हा पॉइंटच्या क्षेत्रामधून हालाय दमदार शानदार युपीएल चौकार 4 षटक्रम संपले त्या ठिकाणी 5 आणि 5 षटकाच्या शेवटचा चेंडू असेल पंच. शेवटचा चेंडू असेल 2 वाईट चेंडू हाताळलेत. षटक क्रमांकाचा विचार केला 5.5 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण धावांचा विचार केला फलकावरती तर धावा आहेत 72 धावा 72 फॉर 2. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय हिंदुस्थान फिल्डिंग करताना टीम आपण पाहतोय दर्शन 11 शेवटचा आणि अंतिम चेंडू लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळेला सुंदर चेंडू पाहायला मिळाला पंचांकडे लाऊड अपेल उत्साह जास्त होता आत्मविश्वास कमी लेग बायच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती 1 धाव मिळेल धावसंख्या फलकावरती 73 धावा. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणे योग्य असेल.
बहुसंख्य फलकावरती 73 धावा अंतिम षटक हाताळण्यासाठी मागच्या सामन्यात खूप चांगला षटक हाताळलं होतं तोच यज्ञेश राऊत. पहिला चेंडू ट्रॅम लाईनच्या बाहेर पंच दर्शवताना आशुतोष विवारे सर व्हाईट बॉल. स्वेर चेंडूने या षटकाची सुरुवात पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 74. पहिल्या सामन्यात आपण पाहिला 92 धावा दुसऱ्या सामन्यात 82 धावा. या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळले जात आहेत. गुणवंत आहे या खेळाडूकडे युवा आहे आणि चांगली गोलंदाजी सध्या हाताळत आहे. धावसंख्या फलकावरती 74. यावेळेला चांगला फटका खोदून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांनी केली आहे चुकी आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल जेल ड्रॉप झाल्यानंतर देखील आलाय हा एक चौकार. आज नशीब साथ आहे असं म्हणावं लागेल अनिकेत आरेकरचं. चेक केलं जातं या ठिकाणी चौकार आहे की षटकार. चौकार असेल. धावसंख्या फलकावरती 78 धावा. यावेळेला समोरच्या दिशेला लॉंग ऑफच्या वरून बॉल पाठवलाय. लॉंग ऑन सीमा पलीकडे हातोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग 2 सामने आणि 2 सामन्यात अर्धशतक. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग मिस्टर अनिकेत आरेकर. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. यू क्लास यू ब्युटी. आणि संघाचं अर्धशतक पूर्ण होताना या ठिकाणी आपण पाहू शकाल वैयक्तिक अर्धशतक. ऑप्टिकचा चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळणार नाही या बॉलवरती. जास्तीत जास्त या षटकामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल कारण की अंतिम षटक आहे. धावसंख्या फलकावरती 74 80 माफ करा 84 धावा. 84 वर 3 बाद. यावेळेला हुक केला षडम पुल केला. आपण पाहू शकाल सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सुंदर फलंदाजी होताना धावसंख्या फलकावरती 90 व्हॉट अ बॅटिंग टू बॅक अर्धशतकीय खेळी. ज्या पद्धतीने फलंदाजी तो करतोय अनिकेत आरेकर हे फक्त नाव नाहीये तर ब्रँड आहे. तीच ब्रँडेड फलंदाजी सध्या सुरू असताना आपण पाहू शकाल यावेळेला आपण पाहू शकाल फटका बसला डीप मध्ये क्षेत्ररक्षक परेश आरेकर वन ऑफ द बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. त्याने टिपला एक सुंदर झेल आणि या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीम कडून TR चा वापर केला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. विकेट या ठिकाणी गमावले अनिकेत आरेकर परंतु फलंदाजी आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ व्हायला पाहिजे. बॅक टू बॅक अर्धशतकीय खेळी ज्यांनी साकारली तोच सध्या आपण पाहू शकाल तंबूच्या अस्त्राला परतताना अप्रतिम फलंदाजी. 21 चेंडू आणि 58 धावा. पहिल्या सामन्यात 19 चेंडू आणि 52 धावा. घेऊया एक इनिंग ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. पांडी उची उनबाट प्रीमियर लीग 2026.